2025 या वर्षाची पहिली संकष्टी चतुर्थी म्हणजे पौष महिन्यातील संकष्ट चतुर्थी कधी आहे याबद्दल सर्वांनाच उत्सुकता लागली आहे। वर्षाची पहिली संकष्टी चतुर्थी शुभ आणि विशेष मानली जाते, कारण या दिवशी श्री गणेशाची, गणपती बाप्पाची कृपा मिळवण्यासाठी केलेले व्रत आणि उपाय अतिशय फलदायी ठरतात। या पवित्र दिवशी कोणते शुभ मुहूर्त आहेत, उपवास कसा करावा आणि धनप्राप्तीसाठी कोणते उपाय आपण करावेत याची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया, पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा। गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचं व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानलं जातं। संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकतं। हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफळ देतात अशी मान्यता आहे। संकष्ट चतुर्थीचं व्रत फार प्राचीन आहे। हजारो वर्ष हे व्रत भारतवर्षात निष्ठेनं पाळलं जातं। यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते। संकष्ट चतुर्थीचं व्रत इच्छापूर्तीच्या उद्देशानं केलं जातं। मनोभावे हे व्रत केलं असता गणरायाची कृपा दृष्टी लाभून इच्छापूर्ती होण्यास मदत होते असा भाविकांचा अनुभव आहे। 2025 मधली पहिली संकष्ट चतुर्थी 17 जानेवारी रोजी आहे। या दिवशी चतुर्थी तिथीची सुरुवात 17 जानेवारी रोजी पहाटे 4:06 होईल आणि समाप्ती 18 जानेवारी रोजी पहाटे 5:30 होणार आहे। सामान्यतः सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे, मात्र संकष्ट चतुर्थीच्या व्रतामध्ये चंद्रदर्शनाला महत्त्व असून हे प्रदोष काळी करायचं व्रत आहे। विशेष म्हणजे पौष वद्य चतुर्थी तिथी अहोरात्र आहे। संकष्ट चतुर्थीला चंद्रदर्शन महत्त्वाचे मानले गेले। चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असं म्हटलं जातं। संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदीचं फूल आणि दुर्व्याची जोडी जरी अर्पण केली तरी बाप्पा लवकर प्रसन्न होतात असं म्हणतात। संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री चंद्रोदयानंतर चंद्राचं दर्शन झाल्यावर त्याला नमस्कार करून ताम्हणात अर्घ्य दिलं जातं। नंतर श्री गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून आरती करून उपवास सोडला जातो। आता उपवास सोडताना गणपती बाप्पांना आवडणारे लाडू, मोदक असे पदार्थ नैवेद्यासाठी सुद्धा केले जातात। आता संकष्ट चतुर्थी व्रताचरणाची पद्धत काय आहे तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं, दिवसभर उपवास करावा, श्री गणपती बाप्पांची षोडशोपचारे पूजा करावी, शुद्ध पाण्यानं श्री गणपती बाप्पांच्या मूर्तीचा अभिषेक करावा। अभिषेक करतेवेळी अथर्व शीर्ष पाठ असल्यास 21 वेळा आवर्तन करावीत किंवा फक्त ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा। यानंतर फुलं अर्पण करावीत, धूप दीप नैवेद्य अर्पण करावेत, श्री गणेशाचं नामस्मरण करावं, प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे। त्यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप दीप लावून बाप्पांची पूजा करावी, नैवेद्य दाखवावा, चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावं आणि गणपती बाप्पांची आरती म्हणून जास्वंदीचं फूल आणि दुर्वा वाहून उपवास सोडावा। अगदी शक्य नसल्यास एकदा तरी भक्तिभावानं अथर्व शीर्ष म्हणावं किंवा श्रवण करावं। आता या संकष्टी चतुर्थीचं व्रत म्हणजे उपवास कसा करावा तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी उपवास ठेवला जातो, जो सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत असतो। या उपवासात फळं, कंदमुळे आणि दुग्धजन्य पदार्थांचं सेवन करता येऊ शकतं। संकष्ट चतुर्थी व्रत कठोर असू शकतं, ज्यात केवळ फळं, कंदमुळे आणि वनस्पतीजन्य पदार्थांचं सेवन केलं जातं। साबुदाण्याची खिचडी, बटाटे आणि शेंगदाणे हे उपवासातील मुख्य आहार असू शकतात। याही व्यतिरिक्त भक्तिभावानं या दिवशी श्री गणेशाचं पूजन केलं जाऊ शकतं। भगवान श्री गणेशाची मूर्ती स्वच्छ ठिकाणी स्थापित करावी, मूर्तीला स्नान घालून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत, फुलं, दुर्वा, लाडू आणि इतर नैवेद्य अर्पण करावेत, श्री गणेश मंत्राचा जप करावा, आरती करावी। संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर चंद्रदेवाचं दर्शन घ्यावं आणि पूजा करावी। चंद्रदर्शनानंतरच उपवास सोडावा। संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्यानं जीवनातील सर्व संकट दूर होतात, सुख, समृद्धी आणि आरोग्य प्राप्त होतं असं मानलं जातं। भगवान श्री गणेश हे विघ्नहर्ता म्हणून ओळखले जातात, त्यामुळे या दिवशी त्यांची पूजा विशेष फलदायी मानली गेली। संकष्ट चतुर्थीच्या व्रताचं पालन करण्यासाठी स्थानिक पद्धती आणि परंपरांचं पालन करणं योग्य मानलं गेलंय। तर आधी सांगितल्याप्रमाणे 2025 मध्ये शुक्रवारी 17 जानेवारी रोजी संकष्ट चतुर्थीचं व्रत आहे। 17 जानेवारी रोजी पहाटे 4:06 ही तिथी सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी 18 जानेवारी रोजी पहाटे 5:30 ही तिथी संपणार आहे। त्याचबरोबर चंद्रोदयाची वेळ रात्री 9:09 असेल। देशातील विविध शहरांमध्ये चंद्रोदयाची वेळ वेगवेगळी असू शकते।
शास्त्रानुसार चंद्र हा औषधींचा स्वामी आणि मनाचा कारक मानला गेलाय। चंद्रदेवाच्या पूजेदरम्यान स्त्रिया बाळाच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करतात, म्हणून संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्राला अर्घ्य अर्पण करावं अशी मान्यता आहे। चंद्राला अर्घ्य अर्पण केल्यानं सौभाग्याचे आशीर्वादही मिळतात अशी मान्यता आहे। त्यासाठी चांदीच्या भांड्यात पाण्यात थोडे दूध मिसळून चंद्राला अर्घ्य द्यावे। संध्याकाळी चंद्राला नमस्कार करणं खूप फायदेशीर ठरतं। चंद्राला अर्घ्य दिल्यानं मनात येणारे सर्व नकारात्मक विचार, वाईट भावना दूर होतात आणि आरोग्य लाभतं। आपल्या कुंडलीतील चंद्रग्रहाची स्थिती मजबूत होते अशी मान्यता आहे। संकष्ट चतुर्थीच्या दिवशी अगदी काहीही जमलं नाही तरी ही वर्षातली पहिली चतुर्थी असल्यामुळे सकाळी लवकर उठून स्नान करून घरातील देवघरात दिवा लावावा। शक्य असल्यास या दिवशी उपवास करावा, श्री गणेशाला अभिषेक करावा, फुलं वाहावीत, दुर्वा वाहावीत। धार्मिक मान्यतेनुसार दुर्वा अर्पण केल्यानं गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतात। त्यानंतर गणपतीला सिंदूर लावावा, श्री गणेशाचं ध्यान करावं, भोग अर्पण करावा, मोदक किंवा लाडू अर्पण करावा आणि बाप्पांचं नामस्मरण करावं। जमल्यास अथर्व शीर्षाचं पठण करावं किंवा श्रवण करावं। अशा पद्धतीनं आपण वर्षाची पहिली संकष्ट चतुर्थी साजरी करू शकतो। तर आधी सांगितल्याप्रमाणे 2025ची ही पहिली संकष्ट चतुर्थी असल्यानं याचं व्रत केल्यानं जीवनातील सर्व संकट दूर होऊन आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आरोग्य अर्थातच लाभू शकतं असं सांगितलं जात आहे। भगवान श्री गणेश हे विघ्नहर्ता म्हणून ओळखले जातात, त्यामुळे या दिवशी त्यांची पूजा विशेष फलदायी मानली जाते। संकष्टी चतुर्थी व्रताचं पालन करण्यासाठी आपापल्या प्रथा परंपरांचं पालन नक्की करावं। तर मंडळी, 2025 मधील ही पहिली संकष्ट चतुर्थी आहे। या चतुर्थीच्या पवित्र दिवशी उपवास, पूजा आणि विशिष्ट उपाय केल्यानं आपल्या जीवनातील अडचणी नक्कीच दूर होतील आणि सुख समृद्धी प्राप्त होण्यास नक्कीच मदत मिळेल अशी श्रद्धा आहे। गणरायाची आराधना आणि श्रद्धेने केलेले हे उपाय कधीही व्यर्थ जात नाही। तर मंडळी, तुम्ही सुद्धा संकष्ट चतुर्थीचं व्रत करता का? कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा। या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।